भाई पिंकी, डॉक्टर सूरज कुमार को जल्दी लिया भाई। ओ पिंकी, ओ डॉक्टर साहब को क्या हुआ? इसने मारा। ओ क्यों मारा इसको? भाई साहब आपने तो कही डॉक्टर सूरज को मार के जल्दी लिया, मैं फिर जल्दी मार के लाया हूँ जी। ओ साले मैंने कहा था जल्दी डॉक्टर सूरज कुमार को ले आ। ताऊजी चल बसे। कौन सी बस्ते? अबे बस तो नहीं, चल बसे मतलब मर गए। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, आज पुन्हा एकदा बुडबुडे बाबांकडे एक भक्त आलेला आहे समाज सेवेविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी. चला बघूया तिकडे नेमकं काय घडतंय ते. बोला बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय. बोला बुडबुड 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 बुडबुड. बनोबा, बोला बाबा. ये बनोबा, मी तुझीच वाट बघत होतो बनोबा. का बाबा? साला तुझ्याकडे बघून ना मला खूपच कॉन्फिडन्स येतो. याचं करिअर होऊ शकतं तर माझं म्हणजे आहा आईचं काय होईल. आणि असं रिकाम टेकडा बसून राहायचं, नुसते बुडबुडे उडवत राहायचे. माझं उलट आहे बाबा. काय रे? मला तुम्हाला बघून टेन्शन येतं बाबा. का बनोबा? असं वाटतं लेखन, दिग्दर्शन, अभिनय इतकं सगळं केल्यानंतर पण करिअर करताना बुडबुड येत असतील. माझं काय होईल? अरे बाबा, सॉरी बाबा, सॉरी, माफ करा बाबा. बाबा रागवू नका बाबा. आज संक्रांत आहे बाबा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नको बनोबा, तुझं तिळगुळ मला घ्यायला भीती वाटते. का बाबा? कधी गोड गोड बोलून माझी बाबा गादी बळकावशील मला कळणार सुद्धा नाही बनोबा. नाही बाबा, नाही. हा असा विचार माझ्या मनाला शिवत सुद्धा नाही बाबा. आपण बरं, आपली 4 वाक्य बरी. नको ते बुडबुडे, नको ती गादी. बनोबा, सगळं जाऊ दे. मला सांग, सकाळपासून आश्रमात हा खमंग पुरणपोळीचा सुवास सुटलाय कुठे रे? कधीच असं गरमागरम लुसलुशीत पुरणपोळी माझ्या समोर येते, त्याच्यावर साजूक तुपाची धार सोडून ती रोल करून दुधात बुडवून मी माझ्या दाताखाली कचकन चावतोय आणि ते पुरण कधी माझ्या टाळूला चिकटतंय असं झालंय रे. बाबा संयम ठेवा बाबा. रे बाबा संयम ठेवा बाबा. पुरणपोळ्या तयार होत आहेत बाबा. पण तोपर्यंत एक भक्त आलाय बाहेर, त्याला पटकन एक ए, दर्शन. नाही रे, चल रे. अरे किती राबवाल रे. मी नाही रे. हट. आज संक्रांत आहे बनोबा, आज सुट्टी, आज नको ना यार. इतकं राबवाल. अरे बाबा आहे, ढाबा नाहीये 24 तास उघडा असा. बाबा बाहेर जो भक्त आलाय ना, तो मला श्रीमंत वाटतोय. कशावरून? त्याच्याकडे भगव्या रंगाचा मायफोन आहे. हे बघे, तो श्रीमंत असेल त्याच्या घरी बनोबा, त्याच्या पैशांचं कौतुक मला सांगू नकोस अजिबात. पटकन पाठव दा, लगेच बोलो. दादा, ओ दादा, या बाबा इथे. बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा. बालका, माझ्या रिॲक्शन तू देतोयस. हे मी ओरडलं पाहिजे ना बालका. बाबा, बाबा मला मार्ग दाखवा. बाबा मला मार्ग दाखवा. वत्सा, थोडं इकडे तिकडे झाला असतास ना, तुला स्वर्ग दिसला असता. एवढं एक्साइट नको हो बालका. बाबा, बोल वत्सा, काय समस्या आहे तुझी? हा बाबा. काय समस्या आहे? नाही बाबा, मला काही समस्या नाहीये. मग जा परत. नाही नाही बाबा, म्हणजे मला समस्या नाहीये, पण मला मार्ग हवाय बाबा. बाबा मला असं वाटतं मी खूप जगलो बाबा. ममर. नाही बाबा, तसं नाही बाबा. बाबा मी स्वतःसाठी खूप जगलो बाबा. इतकी वर्ष स्वतःसाठीच जगतोय. मी माझं, मला सगळं माझ्यासाठी चाललंय बाबा. पण आता मला समाजासाठी जगायचंय बाबा. मला समाज सेवा करायची आहे बाबा. नाही बाळा, चुकीच्या ठिकाणी आलायस. इथे मसाज सेवा होते. काय बोलले बाबा? बालका, काय करायचं तुला? समाज सेवा. जा मग कर, चल बघ.
कर समाजसेवा कर. एक काम कर, तुझा जो सुका पैसा आहे ना आमच्या ट्रस्टला अर्पण कर. बा याची एक लांब लचक पावती फाडून घ्या आणि मला ते पुरणपोळीचं जाणं बघ ना. आणतो बाबा आणतो. चला पावती चल, फाडूया, चला. चला. पावती बाबा पावती फाडल्याने मी समाजसेवा करू शकेन. होणार, जा चल. बुडबुडे बाबा की बुडबुडे बाबा की बुडबुडे 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 बाबा 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 एक फक्त मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे मला काय वाटतं बाबा, म्हणजे मला करायची आहे समाजसेवा, मी लाख करेन समाजसेवा, पण समाजाला त्याचं काही वाटेल का? म्हणजे आपण बाबा विचार करायचा, बाबा करायची समाजसेवा, लोकांचं भलं करायचं, आणि लोकांनी आपला विचार पण नाही करायचा, त्यापेक्षा नको ना. मग नको ही समाजसेवा, कशाला आपण परत ते बाबा मी समाजासाठी हे करतो आणि ते करतो. जातो ना आपला दापोलीला जमिनीचा तुकडा आहे, हा मग बंगला बांधतो, आजूबाजूला शेती करतो, ताज्या भाज्या पिकवतो, त्या खातो, उरलेला विकतो, त्याच्यातले 4 पैसे एक्स्ट्रा कमवतो, सुशेगात जगेन ना आयुष्यभर. मग जा करेक्ट, तुला सुखाचा मार्ग सापडलाय. जा दापोलीला जा, मस्त तिकडे ते सगळं हा, नको चल, निघ, चल समाजसेवा. आता, हा. जा. अरे वारे हा. मी आणि बाबा सॅटर्डे संडे येतो, मस्त पोपटी लावू. ए बनोबा इकडे, मागच्या आठवड्यात जंगलात जाऊन 4 रोपटी लावूया बोला, नकार दिलास. पोपटी बरी लावायची तुला. काय बसलोच, अजून कुठे बसू? हे बाबा हे 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 आता तुम्ही बोललात ना, हे मग मध्ये मध्ये आडवं येतं. हा हे रोपटी लावणं, हे स्वतःचा विचार कधीपर्यंत करायचा? मी जातो माझा दापोलीला राहतो, स्वतःसाठी करतो. नाही बाबा, असं नाही होत. नाही बाबा आपला मुंबईचा AQI दिल्लीच्या AQI ला मांडीला मांडी लावून बसलाय. AQI एअर क्वालिटी इंडेक्स. ओ ऐकू हां बाबा सेम झालाय आपला AQI दिल्ली इतका. आपण काय करतोय? हां मग अशा वेळेस असं वाटतं आपण या शहराचं काहीतरी देणं लागतो, आपण फक्त शहराकडनं ओरबाडून घेतोय, शहराला काही देतच नाहीये. मग लावतो रोपटी, दिसली जागा लाव झाड, दिसली जागा लाव झाड, लाव नुसती झाडं लाव. स्वतःची इकोसिस्टीम तयार करायची मस्त. इथे झाड लावणार, इथे झाड लावणार, चारी बाजूला झाड लावणार, सगळं ऑक्सिजन एकटा घेणार, मी पण घेणार, सगळ्यांसाठी. येडा आहेस? एकटाच का बडबडतो? येडा आहेस? नाही बाबा मी म्हणत होतो की स्वतःसाठी का विचार करायचा, मग समाजसेवा का नाही करायची? स्वतःची इकोसिस्टीम उभी करतो ना, स्वतःचा निसर्ग बनवतो, वाचवतो निसर्ग, तयार करतो निसर्ग. कर निसर्ग कर, झाडं लाव, हां जंगल बांध, कर, सगळं कर. जा हां निसर्ग तयार. एक काम कर बनोबा, यांच्याकडनं आपलं ते बुडबुडे हरित ट्रस्ट आहे ना, त्याच्यासाठी पावती पाडून घे. तुझ्या नावाने आम्ही सुद्धा 100 झाडं लावू. हां चालेल बाबा. हां. समाजासाठी काहीतरी केलं. हा बाहेर जाऊन कर, चल. नको बसू हे. नाही बाबा काय हा काय काय करायचं झाडं लावून तरी? म्हणजे बाबा नियम काय सांगतो मला सांगा, नियम काय सांगतो? हा? नियम काय सांगतो? सिग्नल लाल झाल्यावर थांबा. झाडाचा नियम काय सांगतो? आंबे तोडू नका. नाही हे कुठले नियम आहेत? नाही बाबा, झाडाचा नियम सांगतो, एक झाड तोडलं ना 2 झाडं लावा. हा. झाड जर 50 वर्षांपेक्षा जास्त जुनं असेल तर त्याच्या वया इतकी झाडं लावा, हे नियम सांगतात की नाही? पण आपण काय करतोय? आपण काय बाबा झाड रोपटी लावतोय, रोपटी. बरं ते रोपटं नंतर जगलं, वाढलं, मेलं, खुंटलं, आपण बघत पण नाही. ते झाड त्याचं कधीतरी वाढतं. बरं वाढलं तर वाढलं, त्याच्यानंतर आहेत प्रत्येक शहरात आपापले लाकूड तोडे सोन्याची कुऱ्हाड घेऊन आहेतच. कापा 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 कापा. अरे हट यार हट. ए तू पण हट रे, चल निघ. कर ना. नाही बाबा, मला काय म्हणायचंय, जर मी स्वतः उभा राहून समाजासाठी इतका निसर्ग उभा करणार तर ही लोक येऊन झाडं तोडणारच आहेत ना नंतर. मग कशाला करा समाजासाठी? जातो ना तिकडे दापोलीला जमिनीचा तुकडा आहे, स्वतःचं घर, स्वतःची झाडं, इकोसिस्टीम, एक्स्ट्रा ऑक्सिजन, 10 वर्ष जास्त. अरे मग जा ना, जा दापोलीला. तू दापोलीला जा, मला पुरणपोळी आण ना, बन ह्याला पाठव ना, बस झालं रे. मला नाही काय वेळच्या वेळी आलं तर बरं रे, त्याला अर्थ नाही ना नंतर. आणतो बाबा, थोडं काम चाललंय. लगेच आणजा. अरे शाणा रे ए बाबा, मला दापोलीला पाठवताय. म्हणजे मी तुमच्या बोलण्यात यायचं, दापोलीला जायचं, स्वतःचा विचार करायचा, स्वार्थी आयुष्य जगायचं, म्हणजे माझ्या पदरात पाप, म्हणजे मेल्यानंतर मी नरकात. बाबा इथे थांबणार, सगळ्यांचं भलं करणार, समाजसेवा करणार, तुम्हाला पुण्य, तुम्ही जाणार स्वर्गात. क्या बात. एवढं बोललो मी.
जा बोल एवढं होतं. वा बाबा. चल ना यार, चल ना, हो गया ना भाई, चल ना, छोड ना, जाऊ दे. काय म्हणजे काय बोल ना पुढे काय. स्वर्गात जा, मेल्यानंतर स्वर्ग मिळणार. काय साला कल्पना आहे त्या. मेल्यानंतर स्वर्ग मिळणार म्हणून जिवंतपणी नरकात जगायचं. हट, शहर आहे का यार, नरक आहे यार, हे नरक आहे. अवा ये इकडे ये. गोष्टी बदलल्यात बाबा आता. हं? गोष्टी बदलल्यात बाबा. सगळं बदललं बाबा, आता सगळं बदललं बाबा. तुम्हाला सांगतो, सकाळी उठलो ना बाबा, हं. दिसत नाही बाबा. बा ते हे करतोस की नाही असं उठल्यावर. नाही नाही, त्याच्यामुळे नाही बाबा. त्याच्यामुळे नाही हं? बाबा. सगळं शहर धुरकट झालंय. आधी चष्मा लावल्यावर क्लिअर तरी दिसायचं, आता चष्मा लावल्यावर पण धुरकटच दिसतं बाबा. कशाला राहायचं मग या नरकात. जातो मी, जातो ए, दाखवतो. लवकर जा. दादा करेक्ट आहे हे. आता पुन्हा चेंज करायचं. आता ठरलं आपलं दापोलीला जायचं. चल जायचं. दापोली. जातो जातो बाबा, दापोलीला जातो. हां, माझी ओळख आहे कोकण रेल्वेत, तिकीट काढून देतो मी. मी लाग जाईन बाबा, मी लाग जाईन दापोलीला. पण चला, वेळ आल्यावर पुढच्या पिढीला उत्तर काय द्यायचं. हा? पुढच्या पिढीला मी उत्तर काय देणार. अरे मग नको देऊ उत्तर. कोणाला तुझ्याकडे उत्तर मागायला. खड्ड्यात गेली रे पुढची पिढी. पुढच्या पिढीला काही प्रश्न पडले तर ते जेमिनीला प्रश्न विचारतात. ते सध्या जेमिनीशी कनेक्टेड आहेत, जमिनीशी नाही. अरे सोशल कॉमेडी. ए, घाबरा. पुढे. ए, तुझा अरे चल निघ चल. मग मी दापोलीला जाऊ. हा. म्हणजे मी दापोलीला जाऊ. अरे क्या बात आहे यार. ते वाजवतील नंतर, तू आता निघ चल. अरे बाबा, मग मला तुम्ही दापोलीला पाठवाल म्हणजे मराठी माणसाचा टक्का कमी करा. क्या बात आहे बाबा. मराठी हेच माणूस होत आलंय. कुठं आला मध्येच? अरे हेच आहे मला माहिती आहे बाबा. हेच. अरे मराठी माणूस कुठून आला मध्ये. मराठी माणूस मध्ये नाही, मराठी माणूस पुढे आहे बाबा. लक्षात ठेवा, तुम्ही त्याला मध्ये आणताय. अरे क्या बात आहे. वा रे वा. म्हणजे मराठी माणसाने मुंबईच्या बाहेर जायचं, बाकी सगळ्यांनी मुंबईत यायचं. अरे हेच असंच करा. मग मराठी संस्कृती, मराठी शाळा, मराठी भाषा सगळं बोंबलतंय. अरे मराठी खाद्यपदार्थ पण लोकांच्या लक्षात राहणार नाहीत यार. हे आपले उकडीचे मोदक, ए. गुळपोळी, तिळाचे लाडू, ए. पुरणपोळी सगळं नामशेष होणार. पण याला हक्कलणार रे. नाही तर मला हा ना खायला द्या ना. मला याला सांग पण माझ्या पोटात ना कावळे, चिमणे, हत्ती, बोकडं सगळी ओरडायला लागलेत म्हणे. मला द्या ना पुरणपोळी. बोलवतात बाबा. अरे बाबा, आपले खाद्यपदार्थ खरंच नामशेष झाले तर आपण लोकांना काय सांगणार. लोकांना कसं पटवून द्यायचं की गरम गरम दुधात अशी मस्त पण मला पुरणपोळी आण, नाही तर वाटीभर पुरण तरी आण, नाही तर चण्याची डाळ आणि गुळ आण. मी तू चावून चावून खातो पण आण रे. बाबा थोडा वेळ द्या, मी घेऊन येतो बाबा पुरणपोळी. बाबा बाबा एक मिनिट माझा ऐका. आपला विषय भरकटतोय, माझा ऐका. भिकारा तू भरकटलाय. तुझ्यासोबत मला पण भरकटवतोयस. तू निघना यार, जा ना. तू ओरडताय कशाला बाबा. अरे ओरडून येतं काय करू. बाबा चिडू नका बाबा, तुम्हाला बीपीचा त्रास आहे बाबा. अरे बीपीचा नाही, मला बीपीचा त्रास आहे. जायला सांग यार. मी ठरवलेलं आहे. थोडे मरू दे जायला, समाजसेवा वगैरे जाऊ दे. सगळं खड्ड्यात गेलं, जायचं तिकडे दापोलीला, जमिनीचा तुकडा अरे आहे. मग जा ना दापोलीला. ए तुला आई रक्ताची शपथ आहे, का नाही जात. दापोलीला का नाही जातेस खरं सांग. काय बाबा तू? काय करू दापोली, कुठे राहणार ना बाबा तिकडे. कुठे राहणार म्हणजे तिकडे घर नाही आहे का तर? घर नाही ना तिकडे. अरे मग बांध ना, त्याला काय आहे बघ. नाहीतर रेडीमेड घर पण मिळतात, ट्रकवर टाकून घेऊन जायचं. न्यायला बांधायला जमीन पाहिजे ना बाबा. अरे बोललास ना जमीन आहे म्हणून. नाही, जमिनीचा तुकडा आहे. असे खूप तुकडे आहेत, मी रोज बघतो. मस्त तुकडे आहेत. मग घ्यायचं काहीतरी, पण ते घ्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. मग राहतोस कुठे. हं? म्हणजे मुंबईत राहतोस कुठे. नाही, मुंबईत घर नाही माझं. अच्छा म्हणजे भाड्याने राहतोस. नाही, भाड्याने पण नाही राहत. मग राहतो कुठे. कुठे पण राहतो. म्हणजे म्हणजे बुधवारी कधी कुठल्या मित्राला फोन केला, ठाण्याला गेलो आणि त्याला बोललो, हा भाई किधर आहे, घर पे आहे क्या, हा मैं आता है आज की रात, आणि मग त्याच्याकडे राहतो. मग कधी गुरुवारी मग मी अंधेरीला गेलो की दुसऱ्या मित्राला फोन करून, हा भाई किधर आहे, घर पे आहे क्या, आया आया रुका आया, मग त्याच्याकडे राहतो. मग शुक्रवारी खारघरला जातो, एका मित्राला फोन करतो, हा भाई किधर आहे, हा घर पे नाही आहे क्या,
मग गपचूप जाऊन नॉक करतो, तो असतो आतमध्ये, बोलतो बघ चल निकल, क्यों आया, कितनी बार बोला मग आता. मग स्टेशनवर राहतो असं. अरे नल्ल्या, अरे तुझ्याकडे मुंबईत स्वतःचं घर पण नाहीये. नाही. तू मुंबईत स्वतः आश्रित आहेस. हा. तू काय तू काय बोलायचं त्याच्याकडे भगव्या रंगाचा मायफोन आहे. मी बघ ए भावा दाखव ना आहे बाबा, पण मायफोन नाही, कवर आहे भगव्या रंगाचा, आत साधा फोन आहे. तुझे तू थांब, मी जातो इथे, मला नाही थांबायचं. मला नाही थांबायचं. मी इथे झोपू बाबा. वा, मस्त परफॉर्मन्स, मस्त होती सोशल कॉमेडी, मजा आली. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसादा, वा वा वा, बहारदार. मला एक कळत नाही, मुळात ज्या जागेचं नाव संवाद केंद्र असं आहे, तिथे बसणार बाबा ए वागचल असं असं कसं म्हणू शकतो. आउटस्टँडिंग. पशा बहारदार करतोस तो हे कॅरेक्टर, बहारदार. पीपी तू पण फार इंटरेस्टिंग त्याला साथ देतोस दरवेळेला. निखिल तू पण मस्त, मजा आली, खूप मजा आली. सई, बेफाम परफॉर्मन्स होता. भावा, आज मला असं वाटतं की सूर काहीतरी भलताच लागला होता आणि तो भलता सूर आम्हाला फार आवडला. बने मस्त, काही काही टायमिंग्स फार अप्रतिम होते, मजा आली. त्याला द्या बाबा पुरणपोळी. हो खरंच तुमच्यामुळे पुरणपोळीची भूक लागली. मस्त परफॉर्मन्स, थँक्यू.